घडामोडी घडत आहेत। खरं तर वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया या संदर्भात उमटताना आपल्याला बघायला मिळाल्या। म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की विलिनीकरणाचा जो दोन्ही राष्ट्रवादींचा मुद्दा होता तो अगदी आज सकाळपासून चर्चेत होता। त्या विलिनीकरणाच्या मुद्द्याचं नेमकं काय होणार आणि सर्वानुमते झालेली सुनेत्राताई पवार यांची गटनेता म्हणून निवड ही पक्षासाठी एक नवी उभारी देणारी ठरणार का? यामिनी, नक्कीच या संदर्भात जर आपण पाहिलं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित यावी या संदर्भातच बैठका या झाल्या होत्या। पालिका निवडणुकीत ज्या पद्धतीने दोन्ही राष्ट्रवादींनी पुण्यामध्ये निवडणुका एकत्र लढल्या, पक्षातलं त्याचबरोबर कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी मनोमिलन झालं। अर्थात त्या ठिकाणी यश जरी आलं नसलं हवं तितकं, मात्र दुसरीकडे पक्ष एकत्र होताना पाहायला मिळत होते। मात्र याच संदर्भात दादांकडनं ही देखील सकारात्मक भूमिका होती। याबाबत जयंत पाटील आणि इतर तिकडचे नेते यांच्यासोबत चर्चा झालेली होती। असं आता आपल्याला कळतंय की एकत्र येण्यासंदर्भात दादा स्वतः सकारात्मक होते। मात्र त्यानंतरच्या घडामोडी घडलेल्या आहेत। दादांना बारामतीला येताना जे विमानाचं अपघाती निधन झालं त्यानंतर आता एकूणच हा मुद्दाच कुठेतरी आता मागे पडताना आपल्याला पाहायला मिळतात। कारण ज्या पद्धतीने वेगाने गटनेतेपदाची निवड ही केली जात आहे, कारण आमदारांना आता नेतृत्व नेमकं कुठल्या नेतृत्वाकडे आपण पाहायचं हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत असतानाच आता या ठिकाणी सुनेत्रा पवार यांचं नाव हे चर्चेत होतं। कारण आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुका या तोंडावर आहेत आणि अशातच पक्षाकडे एक नेतृत्व असावं, सक्षम नेतृत्व असावं। कारण पक्ष हा आता खूप खडतर परिस्थितीतनं वाटचाल आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत। कारण पक्षाचे जे नेतृत्व होते अजित पवार यांच्याकडेच सर्वस्वी पाहिलं जात होतं आणि आता त्यांच्याच या निधनानंतर कुणीतरी ती कमान हाती घेणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने सर्वच नेत्यांनी आता सुनेत्रा पवार यांच्याकडे आशेने पाहत त्यांना या संदर्भात विचारणा केल्यानंतर आज त्यांची गटनेता म्हणून निवड होताना पाहायला मिळते। त्यामुळे एका राष्ट्रीय पक्षाच्या त्या अध्यक्षा तर असतीलच, मात्र राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि गटनेते म्हणून देखील पहिल्यांदाच या ठिकाणी एक महिला सक्षम अशा सुनेत्रा पवार या आपला पक्षाची वाटचाल पुढे नेताना आपल्याला पाहायला मिळतील। यानंतरचे अनेक निर्णय हे त्यांच्या वरती अवलंबून असतील। गटनेत्याची निवड झाल्यानंतर या संदर्भातली जी पत्र आहे हे विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे सुपूर्द केलेलं आहे। त्याचबरोबर ती गटनेत्याची निवड झाल्यानंतरचं एक पत्र हे मुख्यमंत्र्यांकडे देखील दिलं जातं आणि आज संध्याकाळी 5च्या सुमारास त्यांचा उपमुख्यमंत्री पदीचा जो शपथविधी आहे अत्यंत साध्या पद्धतीने या ठिकाणी पार पडला जाईल असं सांगितलं जात आहे। त्यामुळे जी राष्ट्रवादी एकत्र येतील या संदर्भातली जी चर्चा होती ही आता कुठेतरी पुढे निघून गेली आहे किंवा काळाप्रमाणे ती मागे राहिल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतात। पक्षातले अनेक नेते काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते। धन्यवाद या ठिकाणी येताना पाहायला मिळतात देखील आहेत। आपण निलेशकडे जाऊयात। आताचे अपडेट्स निलेशकडे काय आहेत नवीन ते जाणून घेऊयात। निलेश, नक्कीच पक्ष मला मी पहिला आज जाऊन उद्या मला सगळ्यांच्या सह्या केल्या जातील आणि त्यानंतर हे पत्र जे आहे ते मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येईल। मुख्यमंत्र्यांकडून उपमुख्यमंत्री पदाचा जो प्रस्ताव आहे सुनेत्रा पवार यांचं जे नाव, ती संपूर्ण प्रक्रिया उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा वहिनींकडेच संपूर्ण सूत्र देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या प्रमुख नेतेमंडळींनी घेतली आणि आज पहिली प्रक्रिया पूर्ण होत असताना गटनेतेपदी सुनेत्रा वहिनींना आज बहुमतानं आणि सर्वांच्याच निर्णयातून ही प्रक्रिया पूर्ण पार पडते। संध्याकाळी शपथविधी हा 5 वाजता होणार आहे आणि त्या संदर्भातलं जे पत्र आहे मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेलं आहे का? आता त्या बाबतीतली कुठली कल्पना माझ्याकडे नाहीये, परंतु 5 वाजताची वेळ होती ती 5:30 वाजताची वेळ केलेली असं समजलेलं आहे। स्वतः मुख्यमंत्री आणि महायुतीतले प्रमुख नेते सुद्धा या शपथविधीला उपस्थित राहतील। पक्ष ज्या पद्धतीने एकदम नक्कीच सुनेत्रा वहिनी या राज्यसभेचा खासदार म्हणून देखील कामकाज करताना आपण पाहिलं आणि आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या विचाराचे आमदार सहयोगी सुनेत्रा वहिनींच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहणार। तर सुनेत्रा पवार यांची विधिमंडळाच्या पक्षाची ही जी बैठक झाली होती त्यामध्ये गटनेतेपदी निवड झालेली आहे आणि आज संध्याकाळी त्यांचा शपथविधी पार पडेल। ही बैठकीमधली दृश्य आपण बघतो आहोत। सगळे महत्त्वाचे जे
आमदार आहेत ते या बैठकीसाठी उपस्थित होते. दिलीप वळसे पाटील यांनी प्रस्ताव मांडला होता आणि त्याला अनुमोदन देण्यात आलं. आज संध्याकाळी 5 वाजता हा शपथविधी पार पडणार आहे. अत्यंत साधेपणाने खरं तर हा शपथविधी पार पडेल. अगदी 10 ते 12 मिनिटांचा हा कार्यक्रम असणार आहे आणि इथून पुढे अजित पवार यांच्यावरती जी जबाबदारी होती ती आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री म्हणून ती जबाबदारी पार पाडणार आहेत. लोकभवनामधल्या दरबार हॉलमध्ये सध्या तयारीला वेग आलेला आहे. आज संध्याकाळच्या शपथविधीच्या अनुषंगानं ही तयारी सध्या केली जाते आहे आणि राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे सुनेत्राताई पवार यांना शपथविधीच्या निमित्तानं पद आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत. पुन्हा एकदा जाऊयात, निलेश बुधावले आहेत आपल्यासोबत. निलेश, खरं तर शिवशाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा सांगणारा असा हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याच राष्ट्रवादी काँग्रेसमधली एक महिला उपमुख्यमंत्री होतीये. खरं तर या सगळ्या मागे एक वेगळी दुःखाची किनार आहे. मात्र तरी सुद्धा राज्याला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत जर यामिनी आपण बघायला गेलं तर 50% आरक्षणाचा जो विषय होता सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सांगण्यात येतं आणि शरद पवारांना हा निर्णय घेतला होता आणि देशभरामध्ये महिलांना अधिकार देण्याचं काम देखील शरद पवारांच्या वतीनं झालं होतं. त्याचीच धुरा घेऊन जाणारा हा पक्ष आहे. आत्ताच्या घडीला आपण पाहतोय मागच्या कॅबिनेटमध्ये देखील आदिती तटकरे एक महत्त्वाचा चेहरा होता. कॅबिनेट मिनिस्टर पद त्यांना देण्यात आलं होतं. लाडक्या बहिणीसारखी योजना राज्य सरकारनं राबवली, त्याचं प्रमुख आदितीकडं देण्यात आलं होतं. आणि आता जर आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्राची पहिली उपमुख्यमंत्री म्हणून महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार या आता काही वेळामध्ये शपथ घेणार आहेत. तशी तयारी देखील आता सुरू झालेली आहे. या प्रक्रियेतला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो होता तो गटनेता निवडीचा. गटनेता निवड नुकतीच पार पडलेली आहे. या प्रक्रियेसंदर्भात जर आपण थोडीशी माहिती घ्यायला गेलो तर साधारणपणे पहिल्यांदा शोक प्रस्ताव मांडण्यात आला अजित पवारांच्या निधनासंदर्भातला, तो संमत करण्यात आला. त्यानंतर गटनेता निवडीसाठी प्रस्ताव दिलीप वळसे पाटील जे ज्येष्ठ सदस्य आहेत, पक्षातले कोर कमिटीचे सदस्य आहेत, त्यांना प्रस्ताव मांडला. त्याला अनुमोदन छगन भुजबळ यांना दिलं. खरं तर एकपेक्षा जास्त सदस्य असणं अपेक्षित असतं, परंतु छगन भुजबळ यांना अनुमोदन दिल्यानंतर सर्व आमदारांना या अनुमोदनाला कुठेतरी होकार दिला आणि त्यानंतर सर्व आमदारांच्या सह्यांचं एक पत्र तयार करण्यात आलं. सर्वानुमते हा ठराव पास करण्यात आला आणि त्यानंतर आणखीन एक ठराव जो आहे तो देखील मांडण्यात आला होता. याच्यामध्ये संविधानिक अधिकार नेमके कोणकोणते आहेत गटनेत्याला याची सर्व जी माहिती आहे ती सुनेत्रा पवार यांना दिली. तो देखील ठराव पास करण्यात आला आणि त्यानंतर गटनेता म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आलेली आहे. विधिमंडळाचा प्रमुख नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आता कोण असणार आहेत तर त्या सुनेत्रा अजित पवार असणार आहेत आणि त्या उपमुख्यमंत्री पदाची सायंकाळी 5 ते 5:30च्या दरम्यान शपथ घेतील. हा सोहळा देखील साधेपणानं साजरा करण्यात येणार आहे. राज्यपाल परराज्यात आहेत ते देखील साधारणपणे 4 वाजेपर्यंत मुंबईमध्ये दाखल होतील आणि 5:30 वाजता महाराष्ट्राची पहिली उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार शपथ घेतील. अगदी निलेश, असेच सोबत रहा. सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडे जाऊयात. विधान भवनाच्या परिसरामधून सूरज सावंत आपल्या सोबत आहेत. सूरज, यामिनी नक्कीच पक्षातील अनेक आमदार हे अद्याप वेळेत पोहोचू शकलेले नाहीयेत. नुकते सुनील शेळके हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सुनेत्रा पवार हेच आमचं नेतृत्व करतील या संदर्भातली माहिती ही कोर कमिटीकडनं सर्वच आमदारांना काल रात्रभरापर्यंत देण्यात आली होती आणि सर्वांनाच मुंबईत पोहोचण्याच्या सूचना या देखील देण्यात आल्या होत्या. त्यानुसार काही जण वेळेत पोहोचले तर काही जणांना उशीर झाला. मात्र उशीर आल्यानंतरही आपण त्या ठिकाणी जो ठराव ठेवण्यात आलेला आहे किंवा ठराव मांडण्यात आलेला आहे त्याला आपली पूर्णतः मंजुरी असणार आहे. आपण देखील हे कोण असावं तर या संदर्भातल्या सुनेत्रा पवार यांचंच नाव हे एक मताने त्या ठिकाणी पूर्णतः ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता पुढच्या ज्या निवडणुका असतील किंवा पक्षाची भूमिका असतील, पक्षाच्या दिशा असतील यांचं सगळं सुनेत्रा पवार यांनाच त्यांची नेमणूक केलेली आहे. त्यामुळे गटनेतापदी निवड झाल्यानंतर या ठिकाणचं एक पत्र जे गटनेता निवड झाल्यासंदर्भातलं मुख्यमंत्र्यांना दिलं जाईल आणि त्यानंतर लोकभवनात हा संध्याकाळी 5च्या सुमारास साध्या पद्धतीत शपथविधी हा होणार आहे. शाहू फुले आंबेडकर यांना मानणारा जो राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष होता हा अजितदादांच्या नेतृत्वात पुढे जात होता. आता त्याची धुरा ही कुठेतरी सुनेत्रा पवार यांच्या हातात असणार आहेत आणि भविष्यात यानंतर अनेक निर्णय हे सुनेत्रा पवार हेच आपल्याला घेताना पाहायला मिळतील. अगदी सूरज, ज्या पद्धतीनं आज संध्याकाळी हा जो शपथविधी होणार आहे, अगदी 15 मिनिटाचा 12 ते 15 मिनिटांचा जरी हा कार्यक्रम असला तरी देखील त्याची तयारी सध्या कशी सुरू झाली आहे?
त्या संदर्भातल्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या होत्या आणि थोड्याच वेळा त्या ठिकाणी राज्यपाल आचार्य देवव्रत हे त्या ठिकाणी पोहोचतील, मुख्यमंत्री हे देखील पोहोचतील. अत्यंत साध्या पद्धतीने हा शपथविधी सोहळा होणार आहे. कारण नुकतंच जर आपण पाहिलं तर 3 दिवसांपूर्वी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं होतं आणि त्यानंतरच सुनेत्रा पवार यांनी तिची कमान आता हातात घेतलेली आहे आणि त्यानंतरच या गोष्टी होताना असल्यामुळे कुठेतरी अत्यंत साधेपणात हा संपूर्णतः शपथविधी सोहळा होईल. त्यामुळे या संदर्भाच्या ज्या सूचना आहेत त्याची पूर्वकल्पना आहे ही लोकभवन या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री यांच्याकडनं देखील कागदोपत्री पूर्तताही करण्यात आल्याचं कळतंय. त्यामुळे संध्याकाळी 5च्या सुमारास सर्वच राष्ट्रवादीचे आमदार, नेते आणि स्वतः सुनेत्रा पवार हे या ठिकाणी असतील. आपण नुकतंच पाहिलं तर या ठिकाणी पदभार हा विधानभवनातील त्यांच्या पक्ष कार्यालयात सुनेत्रा पवार यांनी स्वीकारलेला आहे. बैठकीत एकमताने गटनेतापदी निवड देखील झालेली आहे. त्यामुळे थोड्याच वेळात या संपूर्णच गोष्टी क्लिअर होतील आणि सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी सूत्र आहे ती सुनेत्रा पवार यांच्या हाती असतील. येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये देखील आता असंच चेहरा म्हणून सुनेत्रा पवार यांच्याकडेच पाहिलं जातील. सोबतच सर्वच आमदार त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी उभे राहतील या मात्र शंका नाही आहे. मात्र दुसरीकडे अजितदादा गेल्याचं जे दुःख आहे ते प्रत्येकाच्या मनात कायमच आहे. हे प्रत्येकाच्या सूरज, मनात आज कायम. संध्याकाळचा हा शपथविधी होईल, अत्यंत साधेपणाने होईल. आपण त्या संदर्भातली काही दृश्य देखील दाखवतोय की तिथे कशा पद्धतीची तयारी सुरू आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे काल ज्या पद्धतीनं सुनेत्रा पवार या बारामतीवरून निघाल्या तेव्हा त्यांच्यासोबत जय पवार उपस्थित होते. आजच्या शपथविधीसाठी पवार कुटुंबियांपैकी नेमकं कोण कोण उपस्थित राहील याविषयी काही कळू शकलाय का? नक्कीच या संदर्भातल्या ज्या आपण पाहिलं तर काल बारामतीत पक्ष वरिष्ठ नेत्यांकडनं करण्यात आल्यानंतर त्या तातडीने तिकडनं जय पवार असतील किंवा पार्थ पवार हे मुंबईच्या दिशेने निघालेले होते. मात्र सकाळी ज्यावेळी पत्रकारांनी स्वतः शरद पवार यांना या संदर्भात विचारलं असता त्यांनी या संदर्भात मला कुठलीही कल्पना अद्याप देण्यात आली नसल्याचं कळवण्यात आलं. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे जितके बडे नेते होते हा पवार साहेबांना कुठलीही कल्पना देण्यात आलेली नाहीये. त्यावेळी प्रत्येकानेच हात झटकत आपण या संदर्भात आपल्याला देखील कुठलीच माहिती नसल्याचं कळालेलं होतं. त्यामुळे एकूणच आजचा जो शपथविधी होणार आहे या शपथविधी सोहळ्याला फक्त राष्ट्रवादीचे आमदार, मुख्यमंत्री आणि पवार आणि राष्ट्रवादी पक्षाचेच आमदार उपस्थित असतील. इतर कुणालाही या संदर्भात बोलवण्यात आलेलं नाहीये. कारण अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर कुठेतरी जे राष्ट्रवादी पक्ष आहे हा खडतर वाटेतनं जाताना आपल्याला पाहायला मिळतं आणि अशातच फारसं कुणालाही इन्व्हिटेशन न देता अत्यंत साध्या पद्धतीनेच हा संपूर्णतः शपथविधी सोहळा हा होणार असल्याचं कळतंय. विधी सोहळ्याची तयारी तर पूर्ण झालेली आहे आणि खरं तर खूप जड अंतःकरणाने हा निर्णय घ्यावा लागलाय, पण तरी सुद्धा हा निर्णय घेणं गरजेचं होतं आणि आज सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका नेमकी काय पाहायला मिळालेली आहे या संपूर्ण प्रोसिजरमध्ये ही प्रक्रिया पार पडत असताना? दिला सूरज, माझा आवाज पोहोचतोय? या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कार्यकर्ते यांचं या ठिकाणी लक्ष लागून राहिलेलं होतं. अजूनही पक्षातले नेते हे विधानभवनाच्या दिशेने येत आहेत आणि ज्या हालचाली पक्षात होत आहेत त्यांच्याकडे प्रत्येक कार्यकर्ते असतील, नेते असतील, पदाधिकारी असतील यांचं लक्ष लागून राहिलं होतं की पुढचं नेमकं आता नेतृत्व कोण करणार. याच वेळी हा संपूर्ण निर्णय झालेला आहे. लोकभवन या ठिकाणी आज संध्याकाळी 5च्या सुमारास हा शपथविधी सोहळा हा अत्यंत साध्या पद्धतीने होतील आणि पक्षातले प्रमुख नेते आणि आमदार हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत ज्या पद्धतीने हालचाली घडत आहेत, खरं तर अजितदादांच्या जाण्यामुळे जी पोकळी पक्षात निर्माण झालेली आहे ही न भरून निघणारी असली तरी कुणीतरी पक्षाचं नेतृत्व करायला हवं आणि येणाऱ्या निवडणुका आहेत आणि इतर गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी लक्षात धरून कुणीतरी नेतृत्व करायला हवं. या अनुषंगाने सर्वच आमदार असतील, पक्षातले नेते असतील, पदाधिकारी असतील यांनी एकमताने सुनेत्रा पवार
यांचं नाव ज्यावेळी सुचवण्यात आलं त्यानंतरच हा संपूर्ण निर्णय होतोय आणि आजच आपण पाहिलं तर गटनेतेपदी आता सुनेत्रा पवार यांची निवड झालेली आहे. 5च्या सुमारास शपथविधी हा देखील होईल. त्याचवेळी फक्त पक्षातले नेते, आमदार आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे उपस्थित असतील आणि त्यानंतरच हा साध्या पद्धतीने शपथविधी सोहळा होतील. लोकभवनात त्याची तयारी देखील पूर्णतः झालेली आहे. गटनेतेपदीचं जे पत्र आहे हे विधानसभा अध्यक्षांना यांना देखील कळवण्यात आलेलं आहे. त्याच गटनेतेबरोबर गटनेतेपद हे स्वीकारल्याबाबतचं जे पत्र आहे हे देखील मुख्यमंत्र्यांना देणं गरजेचं असतं. ते देखील देण्याचा जी प्रक्रिया आहे ही थोड्याच वेळात पूर्ण होईल. त्यामुळे एकूणच ज्या नेतृत्वासंदर्भात प्रश्न उपस्थित होत होता ते आता सुनेत्रा पवार यांनी संपूर्ण पक्षाची कमान हाती घेतलेली आहे आणि या पक्ष जो शपथविधी सोहळा आहे याला सुनेत्रा पवार असतील, जय पवार किंवा पार्थ पवार हे उपस्थित असतीलच आणि पक्षात